हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी प्रतीक्षा आज तुमच्यासाठी दह्यापासून छान असं घरगुती पौष्टिक आणि रवा तूप तुमच्यासाठी स्टेप बाय स्टेप अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग पाहूया. इथे पाहू शकतात की मी सई होती ती साठवलेली आहे. एक 10 दिवसाची सई होती. जसं की मी तुम्हाला पहिल्यांदा छोट्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण दूध तापवून घ्यायचं, छान कमी गॅसवर दूध तापवून घ्यायचं आणि मग ते थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याला भरपूर असं जाडसर क्रीमचा लेयर येतो आणि मग ते आपण जे क्रीम आलेली असते दुधावरची ती सगळी काढून घेणार आहोत आणि मग ती एका डब्यामध्ये साठवून ठेवणार आहोत. तर या डब्याला झाकण आहे. त्या झाकणाच्या डब्याचा आम्ही सई साठवण्यासाठी उपयोग करतो. म्हणजे आपली सई खराबही होत नाही आणि इतर भाज्यांना त्याचा वासही येत नाही. कारण आपण सई साठवताना पहिल्यांदाच त्याच्यामध्ये विरजण टाकलेलं असतं. मी शेवटी टाकत नाही. ज्यावेळेस आपण सई साठवतो पहिल्यांदा त्यावेळेस त्याच्यात ताक किंवा दही टाकून देते आणि मग ते विरजण लागतं. तर एक आठवडा 10 दिवस असं साठवून घेते आणि मग एक दिवस जास्त झालं की हलवून घेते. तर माझं इथे एक डब्बा आणि एक पातेलं, छोटं पातेलं गच्च भरलं होतं. मग ते हलवून घेत आहे. तर एक 2 मिनटं फिरवलं आपण मिक्सरला की खूप छान असं लोणी एकीकडं आणि ताक एकीकडं तयार होतं. तर पाहू शकतात की खूप छान असं आपलं इथं निघलेलं आहे. माझी एवढी मोठी सई होती, फक्त तीन भांड्यामध्येच हलवून झाली. तर हे एका पातेल्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत. जर आपण थंडीच्या दिवसामध्ये जर साई हलवत असो तर फ्रीजमधनं काढल्यानंतर खूप जर थंड असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं कोमट टाकलं की आपलं लोणी पटकन निघतं, म्हणजे वेळ लागत नाही. आणि ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस आपण त्यात थोडेसे बर्फाचे गोळे टाकले की ते आपलं लोणी पटकन 1-2 मिनटात निघतं. ही बघा तुम्ही पद्धत वापरून पटकन असं लोणी बाजूला करण्यासाठी. ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस छोटेसे बर्फाचे तुकडे वापरायचे आणि ज्यावेळेस थंडी असते त्यावेळेस कोमट पाणी वापरायचं. तर आपलं छान असं लोणी एक 5 ते 10 मिनटामध्ये सगळं सई हलवून होती. तर इथे मी सगळी सई हलवून घेतली आणि तुम्ही पाहू शकतात की एक भरपूर असं लोणी तयार झालेलं आहे. आमच्याकडं तर सासरी आणि माहेरी दोन्हीकडं पण घरीच तूप बनवतात. त्याच्यामुळे तूप बनवायचं म्हटलं तर म्हणजे मिक्सरमुळं अलीकडं काही वाटत नाही. परंतु ज्यावेळेस रवीने तूप बनवतात त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी आपण आजी किंवा आई पाहिलं असेल की रवीने वगैरे ते दही हुसळतात आणि मग त्यांना तास 1.5 तास लागतो ते लोणी काढण्यासाठी. तर आत्ता दिवसेंदिवस भरपूर सोयी निघलेल्या आहेत. त्याच्यामुळे मिक्सरमुळे 5 ते 10 मिनटामध्ये आपलं छान असं लोणीही तयार होतं आणि वेळही खूप कमी लागतो. तर इथे तुम्ही पाहू शकतात की मी सगळं पातेल्यातलं एकजीव असं लोणी एकत्र केलेलं आहे आणि जे ताक होतं ते एका डब्यामध्ये दह्याच्या वतून घेतलेलं आहे. कारण मला याच पातेल्यामध्ये लोणी कडवायसाठी ठेवायचं आहे. कारण स्टीलचं पातेलं मी इथं लोणी कडवण्यासाठी वापरत नाही, कारण ते जास्त करपतं आणि खराबही होतं लवकर. मग मी इथे जर्मनचं आपलं जे पातेलं आहे ते जाडसर असं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यातच लोणी 2-3 वेळा धुवून घेतलेलं आहे. लोणी स्वच्छ धुवायचं, चांगलं धुवायचं. लोणी धुवायचं म्हणजे काय करायचं, त्याच्यातला जो आंबटपणाचा वास असतो की नाही तो निघून जातो. उग्र वास त्याला येत नाही. जो ताकाचा वास लागलेला असतो तो वास त्याला येत नाही. त्यासाठी आपण हे 2-4 पाण्याने छान असं लोणी धुवून घेणार आहोत. तर लोणी स्वच्छ धुतल्यामुळे आपल्या तुपाचाही म्हणजे वास येत नाही आणि ते जास्त दिवस राहतं. तर इथं नंतर आपण छान असं हे लोणी स्वच्छ पद्धतीमध्ये धुवून घेणार आहोत. मी इथे 4 पाण्याने लोणी धुवून घेतलेलं आहे आणि पाणी वतून काढलेलं आहे. तर पाहू शकतात की खूप लोणी निघलेलं आहे. एक कमीत कमी अर्धा किलो तरी याचं तूप झालेलं असेल. तर हे नंतर मी कडण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तूप कडवताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवणार आहोत की त्याला असं कंटिन्यू मी पळीने हलवत बसायचं. म्हणजे कंटिन्यू नाही, पण आपलं काम करत करत हलवायचं. मी थोडंसं दुर्लक्ष केलं तर नेमकं वरती यायला लागलं. मग त्याच्यामध्ये कमी गॅस करून पळी टाकली आणि मग म्हटलं असं हलवून घ्यावं, म्हणजे ते भांड्याला वगैरे लागत नाही. घासण्यासाठी आपल्याला ते सोपं जातं. मग इथं असंच एक 10 मिनटं छान असं उकळून घेणार आहोत. आता मी हलवते त्याच्यामुळे याचा गॅस फुल केलेला आहे. नाही तर इतर वेळेस आपण काय करायचं, पळी टाकायची आणि कमी गॅस करायचा, अधूनमधून हलवायचं. तर अशा पद्धतीमध्ये थोडंसं त्याची बेरी वेगळी आणि जे तुपाचा कलर आहे तो थोडा थोडा वेगळा व्हायला लागला की आपण त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाकून घेणार आहोत. तर एकदम तुळशीच्या पानामुळे घरभर असं तुपाचा सुगंध दरवळतो आणि छान असा वास सगळीकडेच येतो.
तर पाहू शकतात की आपलं सगळं तूप छान वेगळं पारदर्शक तयार झालेलं आहे, एकदम काचेसारखं. बिलकुलही त्याच्यातली बेरी सगळी वेगळी झालेली आहे, त्याला अजिबात राहिलेली नाही. तर थोडासा ब्राऊन कलर आला की आपण ते तुपाचा गॅस बंद करणार आहोत. म्हणजे काय होतं की ते गरम असतं आणि मग ते जास्त करपलं जात नाही. तर हे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला नंतर दाखवते. तर मी इथे स्टीलच्या केटलीमध्ये ओतून ठेवलेलं आहे किंवा काचेच्या भरणीत वगैरे आपण हे तूप ओतून ठेवू शकतो. याच्यातलं मी तूप वापरलं 2 दिवसाच्या नंतरचा हा व्हिडिओ आहे. तर एकदम छान रवाळ असं हे आपलं घरगुती साजूक तूप तयार झालेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये सगळ्यांच्याच घरी दूध असतं, मग त्याची थोडी थोडी जर साई साठवली तर छान असं तूप तयार होतं. तर तुम्हाला ही तूप करण्याची पद्धत माझी आवडली का ते नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीमध्ये तुम्ही नक्की करून पहा. तर खूप छान असं घरगुती तूप तयार होतं. चला बाय, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.